मेहता का उल्टा चष्मा। अरे मेहता साहेब, परमेश्वराची काय लीला आहे अपरंपार. अरे तुम्ही तर होलसेल मध्ये वाचला. अरे आपण तर उगाच घाबरत होतो. अंजली वहिनींना काहीच कळलेलं नाहीये. अरे मला तर हे टेन्शन आलं आहे की एवढे सगळे समोसे आणि कचोरी खाणार कोण. माझ्या पोटात तर अजिबात जागा नाहीये. अरे अय्यर, कोणाच्याच पोटात जागा नाहीये भाऊ. अरे मेहता साहेब, आता तरी हसा. आता का सिरियस उभे आहात? अहो अंजली वहिनींना काहीच पत्ता लागलेला नाही. जर पत्ता नाही लागलाय तर लागून जाईल. अरे कसा पत्ता लागेल? त्यांना समजायचा काही चान्सच नाहीये. कोण सांगणार? मी स्वतः सांगणार अंजलीला. अच्छा, काय काय मेहता साहेब, हे काय बोलताय तू? सी बरोबर बोलतोय. मेहता अंकल अंजली आंटींना कळू नये म्हणून आम्ही इतकी मेहनत केली आणि आता तुम्ही म्हणताय की तुम्हीच सांगणार. ही गोष्ट काही पचनी पडत नाही. तुम्ही लोकांनी काय नीट ऐकलं नाही. ती काय बोलून गेली की माझ्या नवीन वर्षाची सुरुवात माझ्या आवडत्या तऱ्हेने व्हावी, माझ्या आवडत्या ढंगात व्हावी, म्हणून तिने समोसा आणि कचोऱ्या खास माझ्यासाठी मागवले. विश्वास तोडलाय मी तिचा. हे चुकीचं नाहीये. हे तिचं प्रेम आहे. आणि मी काय केलं? मी ऑलरेडी बाहेर जाऊन ते सगळे पदार्थ खाल्ले. विश्वास तोडलाय अंजलीचा. हे चुकीचं नाहीये. नाही मेहता साहेब, हे चुकीचंच आहे. पण तुम्ही अंजली भाभीला सांगितलं तर तुमच्यासोबत खूप चुकीचं होणार ना. खूप मोठा प्रॉब्लेम होऊन जाईल जी. हो मेहता साहेब, जेव्हा त्यांना कळेल की त्यांच्या नकळत तुम्ही 56 भोग लावले आहेत, तर फौजदार बनून तुम्हाला त्या कुटतील हो. भोग ऐकलं वाटतंय. आता अरे आता काय? आता मेहता गेले. आता 56 भोग हा? घरी स्वास्थ्यवर्धक जीवनशैलीच्या गप्पा मारताय हा, आणि बाहेर जाऊन तुम्ही 56 भोग खाताय? एवढा मोठा विश्वासघात? तुम्ही माझं मन मोडलंय तारक. मी तुम्हाला कधीच माफ नाही करणार. अंजली, माझा ऐक. मला काही नाही ऐकायचंय. ज्या माणसावर मी विश्वास नाही ठेवू शकत त्याच्यासोबत मी एक क्षणही नाही राहू शकत. अरे अंजली, ऐक तर. नाही. अंजली अंजली, नाही नाही नाही, प्लीज Enough प्लीज is प्लीज, enough. नाही नाही, तू कुठेही नाही जाणार. खबरदार जर मला थांबवण्याचा प्रयत्न केला तर. आणि हो, हे सगळं मी काकाजींना आणि गोकुळधाम महिला मंडळाला सुद्धा सांगणार आहे. अंजली, मी गेल्यानंतर उत्तर द्या तुम्ही त्यांना. अरे अंजली, तू कुठे चालली आहेस? तुमच्यापासून लांब. तुम्ही राहा तुमच्या घरात कचोरी, समोसे आणि गुलाबजाम सोबत. शांत हो, तू शांत हो अंजली, प्लीज. मी अजिबात शांत नाही राहणार तारक. अख्ख्या सोसायटीला, सगळ्या शहराला, सगळ्या जगाला दिवंडी पिटवून पिटवून सांगणार, हे बघा, हे आहेत माझे पती, ज्यांना त्यांच्या पत्नीच्या भावनांची कदरच नाहीये. नाही, असं नाहीये अंजली. ऐक अंजली, अंजली कुठे चालली? अंजली, अरे बापरे. जेठालाल, तुझं म्हणणं बरोबर आहे. जर अंजलीला कळलं तर रागाचा आणि अश्रूंचा असा पूर येईल की त्यात तुमचा मित्र वाहून जाईल. आणि मी तेच तर म्हणतोय, जेव्हा गोष्ट संपली आहे तर का तुम्हाला तुमच्या पायावर धोंडा मारायचा आहे? हो मेहता साहेब, बरोबर बोलतात ते. जाऊ दे ना. अंजलीचा विश्वास मी तोडलाय, त्यामुळे मला अपराधीसारखं वाटतंय. त्याचं मी काय करू? म्हणून मला असं वाटतंय सांगून टाकतो मी तिला. अरे नाही नाही मेहता साहेब, प्लीज अशी चूक करू नका. अडकून जाल तुम्ही. हो, तुझं म्हणणं पटतंय मला. बरोबर, नाही सांगत. अरे काय झालं? या ना, बसा. बघा, गरमागरम गुलाबजाम, कचोरी. या ना सोडी भाऊ, हाती भाऊ, प्लीज या. घ्या, सुरू करा. मी अजून घेऊन येते. अजून? गरमागरम समोसे पण आले. बसा आता, तुम्ही लोक या ना, खा ना. हे घ्या. हा, या प्लीज, या प्लीज, खा. अरे तुम्ही लोक उभे का आहात? या ना, खा. तुम्ही लोक तर चक्कर मारून आला असाल, भूक लागली असेल सगळ्यांना. काय झालं? या ना, खा ना. कोणी खात का नाहीये?
मी तर काल रात्री पार्टीमध्ये खूप खाल्लं होतं, अजून डायजेस्ट झालं नाहीये. माझं पण सकाळपासून पोट खराब आहे तर मी काही खाऊ नाही शकणार. मी पण वॉकला जायच्या आधी ना 3 प्लेट पोहे खाल्ले होते अंजली वहिनी. मी सुद्धा सकाळी पोटभर नाश्ता करून निघालो होतो. ओ यारो, रोशन डार्लिंगच्या हाताने बनवलेले आलूचे पराठे खाऊन आलोय, पोट पूर्ण भरलंय. अंजली वहिनी, त्याचं काय आहे ना, हे सगळे जेव्हा सकाळी वॉक करत होते ना, तेव्हा मी तिथे उभे उभे पोट भरून इडली वडे खाल्ले. पण तुम्ही सगळे थोडं थोडं तरी घ्या प्लीज. अंजली वहिनी, थोडा का एक घासही घशाखाली उतरणार नाही आता. तारक, तुम्ही तरी खाऊन घ्या. तुम्ही तर सकाळपासून काहीच खाल्लं नाहीये. तारक, तुम्ही तर वॉक करायला गेला होता. तुम्हाला ढेकर कशी आली? हो, मी तर वॉक करायला गेलो होतो ना, मला ही ढेकर कुठून आली? आता हे तर डॉक्टर सांगू शकतील. अरे डॉक्टर आहेत ना, डॉक्टर हाती. जेव्हा आपण खाऊन वॉक करतो ना, तेव्हा ढेकर तर येतेच. नाही नाही, माझ्या म्हणण्याचा अर्थ असा होता की जेव्हा न खाता असं वॉक करतो ना, तेव्हा पोटात ना ऑक्सिजन वाढायला लागतो, त्याच्यामुळे ना ढेकर येत असते. ओ माय गॉड, तारक, मग तर तुम्ही लवकर खाऊन घ्या. अरे हो, माहितीये की तुम्ही दृढ संकल्प केलाय, पण तो दुपारपासून सुरू करा. काय झालं तारक? नाही अंजली, मी नाही खाऊ शकत हे. माझा संकल्प दृढ आहे. तुम्ही खरंच नाही खाणार तारक? नाही अंजली. मी स्वप्न तर पाहत नाहीये ना? अंजली, तुझ्या डोळ्यात पाणी? आनंदाचे अश्रू आहेत ते. माझ्यासाठी तुम्ही संकल्प केला. तुम्हाला कचोरी, समोसे, गुलाबजाम एवढे आवडतात, तरी सुद्धा तुम्ही माझ्यासाठी खात नाही आहात. अहो, तुमचं प्रेम किती महान आहे तारक. आय एम सो लकी. नाही अंजली, नाही. न माझं प्रेम महान आहे, न मी महान आहे. तुम्हाला नक्की काय म्हणायचंय? सत्य. अंजली, मला तुला सत्य सांगायचंय. कसलं सत्य? अंजली, हे समोसे, या कचोऱ्या, मेहता साहेब, नाही. जेठालाल, काय नाही? अंजली, हे समोसे, या कचोऱ्या, फक्त हे समोसे आणि कचोरी नाही. समोसे, कचोरी, दहीवडे, जिलेबी, रबडी, जिनी डोसा आणि अजून काय काय आणि किती किती खाऊन आलोय मी. मन भरून, पोट भरून. काय? हो. तुम्ही खरं बोलताय? बराच वेळ खोटं बोललोय अंजली. आता खोटं नाही बोलणार. हो, सत्य हेच आहे. सकाळी जेव्हा हे सांगून निघालो की मी फिरायला चाललोय, मी निघालो आणि तर मग डोका बंद करा आणि पटापट जीप मध्ये बसा. चला. हे तर सांगा कुठे जायचंय यार. ओ यारो, मेहता साहेब असं नाही ऐकणार. चला. आला आला. ते बाजूला सरको. हे घे. जर तुमचं खरंच खाण्याचं मन नाहीये तर या समोस्याच्या वर तुमचा हात ठेवून शपथ घ्या की तुमचं काहीच खाण्याचं मन नाहीये. मी समोस्याची शपथ घेऊन सांगतोय की मला समोसा खाण्याची इच्छा नाहीये. मला समोसा खाण्याची इच्छा नाहीये. नाहीये इच्छा आहे समोसा खाण्याची. आज वर्षाचा पहिला दिवस आहे आणि तुमच्यासारखा मित्र भेटलाय आणि ह्या आनंदात एक सेल्फी तर झालीच पाहिजे. त्या प्रतिमा आंटी आहेत ना, रॉय अंकलच्या वाईफ, त्यांनी फोटोग्राम ऍपवर तुमचा आणि रॉय अंकलचा सेल्फी अपलोड केलाय. जेव्हा मी परत आलो आणि डॉक्टर हाती ओरडत आले होते की काम झालं आहे, काढून टाकलं आहे. खरं तर तो फोटो मिसेस रॉयना सांगून फोटोग्राम मधनं काढून टाकला, कारण तुला कळू नये. हे सगळं केल्यानंतर मी तुझी माफी मागायला पात्र नाहीये. खरं तर मी तुझ्या प्रेमाच्या लायकीचा नाहीये, पण तरी
मी चूक केली आहे अंजली. आय एम रिअली सॉरी. आय एम सॉरी अंजली. अंजली, मी खूप मोठी चूक केली आहे अंजली. हृदय तोडणं, विश्वास तोडणं या लहान गोष्टी नाही आहेत अंजली. मी चूक केली आणि मी शिक्षेसाठी तयार आहे. अंजली वहिनी, शिक्षेला पात्र खरं तर आम्ही लोक आहोत. हो अंजली भाभी, मेहता साहेबांनी तर खूप वेळा सांगितलं होतं मला खायची इच्छा नाहीये खायची इच्छा. पण आम्ही सगळ्यांनी मिळून त्यांना खायला भाग पाडलं, त्यांना लालूच दाखवली. आम्ही सगळ्यांनी मिळून मेहता साहेबांचा संयम तोडलाय. यात यांची काहीच चूक नाहीये. हो, सगळी चुकी आमची आहे. हो अंजली वहिनी, उलट त्यांनी आम्हाला सांगितलं होतं, त्यांनी दृढ संकल्प घेतलाय आणि तो संकल्प त्यांनी तुमच्यासाठी घेतलाय, तुमच्या प्रेमासाठी घेतलाय. हो, पण आम्ही सर्व मित्रांनी त्यांना खरंच खायला खूप आग्रह केला. अंजली वहिनी, काहीतरी बोला ना. हा, आम्हाला माफ करा प्लीज. नाही, खरं तर तुम्हाला माफी मागायची काहीच गरज नाहीये, कारण चूक तर तुमची नाहीच आहे. संकल्प मोडण्याची प्रलोभनं तर लाखो असतात, पण संकल्प मोडण्याचा निर्णय एकच असतो, जो तारकने घेतलाय आणि त्याचा मी आदर करते. अंजली, तू हे तू काय म्हणतेस अंजली? नाही तारक, मला माझ्या चुकीची जाणीव झालीये अँड आय एम सॉरी. अरे तू का सॉरी बोलतेस अंजली? तू काय केलंय? चूक मी केली आहे, सॉरी मला म्हणायला पाहिजे आणि मी सॉरी बोलतोय. चूक माझी आहे, तू का सॉरी बोलतेस? तुमच्या आयुष्याचे निर्णय घेण्यासाठी. अरे तुमचं आयुष्य आहे, तुमचे निर्णय आहेत. अहो, मी आहे तरी कोण तुमचे निर्णय घेणारी? अंजली, हे काय बोलतेस तू? तू माझी जीवन संगिनी आहेस आणि अंजली, माझ्या आयुष्यातले सगळे महत्वाचे निर्णय तूच घेतले आहेस. पण आज नंतर नाही. अरे, आज नंतर तुमच्या आयुष्यातला कुठलाही महत्वाचा निर्णय मी नाही घेणार. काय? आजपासून कधीच मी तुम्हाला डाएट करायला नाही सांगणार. अरे, कारण प्रेम आणि काळजी कधी कोणावर लादता येत नाही. तुम्हाला हे सॅलड, सूप वगैरे खाऊ घालून तुमच्या तब्येतीची काळजी घेऊन माझं प्रेम मी तुमच्यावर लादत होते, पण आता नाही. आता तुम्हाला जे काही खायची इच्छा आहे ते खायला तुम्ही मुक्त आहात. नाही नाही, आता मी रोज तुम्हाला विचारून जेवण बनवेन की आज तुम्हाला काय खायचंय. नाही, हे बघ मला माझ्या चुकीची जाणीव झाली आहे तारक. अंजली, तुझी चूक कशी आहे? जी चूक आहे माझी चूक आहे. मी तुझा विश्वास तोडलाय अंजली. चूक माझी आहे की मी विश्वास ठेवला. आता तुम्ही जे हवं ते करू शकता. आजपासून मी तुम्हाला कधीच अडवणार नाही. हे बघ, असं नको म्हणूस अंजली. मला रागव, मी चूक केली आहे. माझ्यावर ओरड, राग काढ, जे करायचं ते कर, मला शिक्षा दे अंजली. पण असं म्हणू नकोस की तू मला आजपासून काहीच म्हणणार नाहीस. आजपासून असंच होणार आहे तारक. मी नेहमी तुम्हाला अडवत होते, नेहमी तुमच्यावर विश्वास ठेवत होते. तुम्ही माझा विश्वास नेहमी तोडत होता आणि मला दुःख होत होतं. पण आता मी तुम्हाला माझा विश्वास तोडायची संधी देणार नाही. अंजली, हे बघ, तू मला इतकी मोठी शिक्षा नको देऊस अंजली. मला माफ कर अंजली. तुम्ही मला माफ करा तारक की मी तुमचं आयुष्य कंट्रोल करायचा प्रयत्न केला. मला काहीच हक्क तू नव्हता. माझी अर्धांगिनी आहेस, माझी जीवन संगिनी आहेस. तुझा हक्क होता, आहे आणि कायम राहील अंजली. मी चूक केली आहे, मला माफ कर. ऐक ना प्लीज अंजली, प्लीज. अंजली, समजून घे ना प्लीज. माझ्या प्रिय पत्नीला बस इतकंच म्हणेन मी. तू जर तोंड फिरवलंस तर काय करणार मी? प्रत्येक गोष्टीत तुझं काळजी घेणं, माझ्या प्रत्येक निर्णयाचा मान राखणं,
माझ्या प्रत्येक पावलाला माझी साथ देणं, अडचणीमध्ये तुझ्या धीराने माझी साथ देणं. तुझे नियम मी भले मोडले असतील बहाण्याने. अंजली, माझं प्रेम आहे तुझ्या माझ्यासाठी नियम बनवण्यावर. मला प्रेम आहे तुझ्या रागावण्यावर, फटकारण्यावर. प्रेम आहे तुझ्या प्रत्येक अधिकारावर. मी वाट बघतो की तू रुसशील आणि कधी तुला मनवू मी. प्रत्येक नाराजीला दूर करून कसं मोहित करू मी. सुंदर वाटतं तुझं रौद्र स्वरूपही, तुझ्या हास्याची सावली, रागाचं ऊनही. तुझं रागवणं, रुसणं, फटकाळणं, तुझं नाराज होणं, तुझं मौन राहणं, प्रत्येक गोष्टीत तुझं प्रेम आहे, ज्यासाठी माझं मन सदैव तयार आहे. तुझं रोखणं, टोकणं, तुझा क्रोध, तुझं माझ्यासाठी नियम बनवणं, तुझं मला डाएट फूड खाऊन घालणं. अंजली, मला या घरात तुझ्या नियमांचं अंगण पाहिजे. पक्षी आहे मी, मला अंजलीच्या पिंजऱ्याचं बंधन पाहिजे. तूच आहेस उंची माझी, तूच जीवनाचा आधार आहेस, तूच माझ्या सुखांचा संसार आहेस. मुक्त केलंस तरी उडू नाही शकणार मी. परत आयुष्याशी जोडला नाही जाऊ शकणार मी. तूच सांग, कुठे जाणार मी? परवा करणं बंद करशील ना अंजली, तर मरून जाईन मी. तारक, अशा मरायच्या गोष्टी करू नका प्लीज. हो प्लीज. मग तू सुद्धा अंजली असं बोलू नकोस ना की माझी परवा करणं बंद करशील, मला अडवणार नाहीस, मला टोकणार नाहीस, माझ्यासाठी नियम बनवणार नाहीस. अंजली, मी चूक केली आहे, तू माझ्या रागाव. तारक, काय राघव राघव राघव, काय राघव? तुमची पत्नी तुमची इतकी केअर करते, तुमच्या डाएटची इतकी काळजी घेते, दररोज सकाळी उठून एटीएम स्पेशल ज्यूसेस बनवते आणि तुम्ही बाहेर जाऊन 56 भोग खाता. पटली रे. अंजली, मी नवीन वर्षाचा संकल्प मोडलाय, प्लीज मला माफ कर. आहा, माफी मिळणार नाही, शिक्षा मिळेल. आणि तुमची शिक्षा ही आहे की येणाऱ्या 5 दिवसांपर्यंत तुम्हाला फक्त सूप आणि उकडलेल्या भाज्या मिळतील. घ्या बोला, आबाळातून पडले आणि सूप आणि उकडलेल्या भाज्यांमध्ये अडकले. अरे चालेल चालेल जेठालाल, सूप सॅलड सगळं चालेल. अंजलीने माफ केला बस. अंजली वहिनी, तुम्ही मेहता साहेबांना माफ केलं तसं आम्हाला पण माफ करा ना. आम्हाला पण माफ करून टाका प्लीज प्लीज अंजली वहिनी. माफ करा, हो, माफ करा. माफ करा आम्हाला प्लीज. माफ तर भिडे भाऊ मी तुम्हालाही केलंय, पण इतक्या सगळ्या नाश्त्याचं आता करायचं काय? हो हांजी, काहीतरी करावंच लागेल. आम्ही तर नाही खाऊ शकत बाबा. आम्ही नाही खाऊ. काही हरकत नाही. तसं पण आपल्या गोकुळधाम मध्ये नाश्ता खाणाऱ्यांची कमी थोडीच आहे. गोली इथेच उभा आहे आणि मी माझ्या सगळ्या महिला मंडळाला बोलवते. सोनूला, पिंकूला बोलवून घेते, तर टपू सेना आणि महिला मंडळ मिळून नाश्त्याला पूर्ण न्याय देतील. अंजली वहिनी, मी काय म्हणतो, कोणाला बोलवण्याआधी एकदा जरा मेहता साहेबांना विचारून तर घ्या. कुणाच ठाऊक खाण्याच्या दुसऱ्या राऊंड साठी तयार असतील. जेठालाल, बापूजी, हा घ्या मुखवास. बापूजी, बापूजी, कुठे हरवला होता? कुठे नाही. अरे काय कुठे नाही बापूजी, मी पाहिलं तुम्ही खोल विचारात गडून गेला होता. सांगा ना, कसला विचार करताय? काही नाही, अच्छा, मला सांगण्यालायक नाहीये. असं काही नाहीये जेठ्या. मग तुम्ही का नाही सांगत आहात बापूजी? खूप हट्टी आहेस बाबा तू. तुमचाच मुलगा आहे ना बापूजी, तुम्ही पण तर हट्ट करताय ना न सांगण्याचा. सांगा ना, कसला विचार करत होता? ते आज नव्या वर्षाचा पहिला दिवस आहे ना जेठ्या, त्यामुळे तुझ्या आईची आठवण आली.
आठवतंय जेठ्या, तुझी आई आपल्या विक्रम संवत्सरचं नवीन वर्ष असो, इंग्रजी नवीन वर्ष असो, सगळ्यांच्या नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी मंदिरात जायची. हो बापूजी, आई सर्व धर्म समभावात मानत होती ना, त्यामुळे नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी मंदिरात नक्की जायची आणि सगळ्यांसाठी प्रसाद घेऊन यायची. प्रसाद देताना मला नेहमी म्हणायची की नवीन वर्षात सगळं काही चांगलं होऊन जाईल, सगळ्या अडचणी दूर होतील, तुम्हाला अमाप सफलता मिळेल, नवीन वर्ष तुमच्या आयुष्यातलं सगळ्यात चांगलं वर्ष असेल. मला तर आठवतंय बापूजी, तो प्रसाद देताना आई मला नेहमी म्हणायची की बेटा, भले या वर्षी तुला अभ्यासात कमी मार्क मिळाले असतील, पण तू बघ नव्या वर्षात तुझा पहिला नंबर येईल. हो, आणि दरवर्षी तुझा पहिला नंबर यायचा सुद्धा, पण मागून. हा हो. तुझा नेहमी मागून पहिला नंबर यायचा. तरी सुद्धा दरवर्षी ती तुला हेच म्हणायची की येणाऱ्या वर्षात तुझा पहिला नंबर येईल. हीच खुबी होती तिची. ना येणाऱ्या वर्षातल्या अडचणी कमी व्हायच्या आणि ना तुझ्या आईची आशा. बिलकुल बिलकुल बापूजी, मी तर म्हणतो सगळ्या जगात सगळ्यात जास्त सकारात्मक कोण आहे असा जर अवॉर्ड असता ना बापूजी, तर तो नक्की आईला मिळाला असता. किती नकारात्मक परिस्थिती असली तरी माझ्या आईने तिची सकारात्मकता कधीच सोडली नव्हती. जिथे आस लावली आहे आणि ती गोष्ट झालेली नसो, एखादं स्वप्न पाहिलंय आणि त्याचा भंग झाला असो, तरी सुद्धा तिचा स्वभाव नाही बदलला. नेहमी आशावादी, नेहमी खुश राहणारी, नेहमी इतरांना खुश ठेवणारी. पण आता तर कधी कधी असं वाटतं जेठ्या की जणू तुझ्या आईशिवाय वर्ष अशीच रिकाम्या पानांसारखी येतायत आणि फक्त सरताय. अरे असं का बोलताय बापूजी, आम्ही सगळे आहोत ना. हो जेठ्या, तुम्ही सगळे आहात, पण नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी प्रसाद देताना हे म्हणणार तर कोणी नाही जेठ्या की येणारं वर्ष तुमच्या आयुष्यातलं सगळ्यात चांगलं वर्ष असेल. बापूजी, आज पण नव्या वर्षाचा पहिला दिवस आहे आणि तुम्हाला द्यायला माझ्याकडे कुठला प्रसाद तर नाहीये, हा मुखवास आहे. तर आज नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी तुमच्यासाठी माझी देवाकडे हीच प्रार्थना आहे की नव्या वर्षात तुमच्या या मुखावर नेहमी स्मित आणि आनंदाचा वास असू दे आणि येणारं वर्ष तुमच्या आयुष्यातलं सगळ्यात चांगलं वर्ष असावं. जेठ्या, तुझ्या आईची जेव्हा कधी आठवण येते ना, तेव्हा भावनांमध्ये वाहवत जातो. मी सुद्धा बापूजी. चल आता मी झोपायला जातो. ठीक आहे बापूजी, तुम्ही झोपा, मी जरा सोडा शॉपवर जाऊन येतो. अरे सकाळी सगळे मित्र मिळून एक एकटे नाश्ता करायला गेला होता, तेव्हा गप्पा मारून मन भरलं नाही का? ते आता सोडा शॉपवर जाऊन पण गप्पा मारायचे. बापूजी, सकाळी आम्ही नाश्ता करायला गेलो होतो, हे तुम्हाला कसं काय कळलं? अरे गोकुळधाम सोसायटी मध्ये माझे हेर चारी बाजूना पसरलेले आहेत जेठ्या, माझ्यापासून काहीच लपून राहत नाही. नाही त्याचं सकाळी काय झालं की आम्ही ते सगळं माहिती आहे. चल चल जा आता, लवकर सोडा शॉपवर जा आणि लवकर परत ये. हो बापूजी. चल, शुभरात्री. शुभरात्री. अरे जेठा भाऊ आणि सोडी भाऊ आले नाहीत अजून? अरे हे बघ आले. अरे इथे तर सगळी मंडळी आधीच जमलेत. काय माझ्याशिवाय मैफिल सुरू नाही ना केली तुम्ही? बसा बसा. अरे ये ना सोडी, ये ना. बस 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 ये. काय बोलताय? काय तुम्ही असं कसं बोलू शकता? तुम्हा लोकांशिवाय मैफिल कशी सुरू होऊ शकते? सोडी, तू आणि जेठालाल, तुम्ही तर मैफिलीची जान आहात. अगदी बरोबर बोलला. अरे होय मेहता साहेब, मैफिलीची जान तर तुम्ही आहात. होय, नवीन वर्ष सुरू झालंय, तर नवीन वर्ष सुरू होण्याच्या खुशीमध्ये काहीतरी करकरीत ऐकवा. तर बघा, हे जे करकरीत आहे ते येत आहे. हो जरा नीट ऐका. नव्या वर्षाचं असं आहे, इतिहास साक्षी आहे. नवीन वर्ष जेव्हा केव्हाही आलं आहे, एका वर्षापेक्षा जास्त टिकू शकलं नाही. मला सांगा, या नवीन वर्षात काय काय होणार आहे? सगळ्यांना काय एक्सपेक्टेशन्स आहेत? काय कुठलं टेन्शन? अरे जेठालाल, टेन्शन नाही.
एक्सपेक्टेशन्स म्हणजे अपेक्षा काय आहेत? जेठालाल, या नवीन वर्षात तू इंग्लिश शिकून घे. हे नेहमी समजावण्याचं टेन्शनच संपेल. अरे इंग्लिश तुम्ही शिका अय्यर भाऊ. इंग्लिश मला येते, तुम्हाला येत नाही. तुम्ही ते वेगळ्या पद्धतीने बोलता ना, ते काही समजत नाही. परत परत विचारावं लागतं. अरे हे तर असं झालं उलट्या बॉम्बा चोराच्या. बघा आता तुम्ही इंग्लिश बरोबर मराठी पण शिकून घ्या भाऊ. म्हण अशी आहे की चोराच्या उलट्या बोंबा. बरोबर आहे ना मेहता साहेब? हो बरोबर आहे, बरोबर आहे. तर आपण मुद्द्यावर येऊया. अय्यरचा प्रश्न हा होता की नव्या वर्षाकडून आपल्याला काय आशा आहेत, काय अपेक्षा आहेत. तर तुम्हाला काय वाटतंय नवीन वर्षात काय व्हायला पाहिजे? आपण सगळ्यात आधी माझी अपेक्षा तर विराट कोहली कडून आहे. विराट कोहली कडून? हा अरे भाऊ बघा ना, 1983 मध्ये कपिल पाजीने आपल्याला वर्ल्ड कप जिंकवून दिला पहिला. त्यानंतर 2011 मध्ये MS धोनीने दुसरा वर्ल्ड कप जिंकवून दिला. आता 2019 मध्ये पण वर्ल्ड कप आहे ना क्रिकेटचा. त्यामुळे विराट कोहली आणि भारतीय टीम कडून हीच अपेक्षा आहे की त्यांनी तिसऱ्यांदा सुद्धा वर्ल्ड कप घरी आणावा. अगदी अगदी ही अपेक्षा तर अख्ख्या देशाला आहे. और अब्जींची इच्छा असेल तर ही अपेक्षा पूर्ण पण होईल. याच आशेवर की भारतीय टीम 2019 वर्ल्ड कप मध्ये विजयी होणार. तसं पण पुढच्या वर्षी आपल्या देशामधलं सगळ्यात मोठं इलेक्शन येत आहे. त्याबद्दल तुम्ही लोक काय म्हणाल? महत्वपूर्ण घटना आहे बाबा. जगातल्या सगळ्यात मोठ्या लोकशाहीच्या सगळ्यात मोठ्या निवडणुका, आपल्या प्रजातंत्राचा सगळ्यात मोठा उत्सव आहे. तर या बाबतीत तर माझं तर हेच म्हणणं आहे की सरकार कुठलंही येऊ दे, देशात जितके गरीब आहेत त्यांची गरिबी संपून जावी आणि जितके अविवाहित आहेत त्यांची लग्न होऊन जावीत. हो आणि कुठलंही सरकार येऊ दे पण त्यांनी महागाई कमी हो, करावी. बरोबर, गरजेचं आहे. अगदी अगदी अगदी. अरे हे जे मोबाईलचे डेटा चार्जेस आहेत ना, ते सुद्धा अगदी 0 होऊन जायला पाहिजेत. याने लोकांना खूप दिलासा मिळेल. पोपटलाल, जर डेटा चार्जेस 0 झाले तर तुझ्या मोबाईलचं बिल 0 होऊन जाईल ना. कारण तू मोबाईलचं रिचार्ज तर करतच नाही. जर डेटा चार्जेस पण 0 झाले तर तुझ्यासाठी तर फोन फुकट होऊन जाईल ना. अरे मी मस्करी करतोय पोपटलाल. अरे मस्करी काय, फुकट तर होणारच जर चार्ज नसेल तर. अच्छा जेठालाल, तुला काय वाटतं शेअर मार्केटची काय अवस्था असेल यावर्षी? हे बघा मेहता साहेब, गेल्या वर्षी तर मार्केट फार ढचूपचू राहिलं. डचू म्हणजे आता भाऊ तुम्ही ना इंग्लिश आणि मराठी सोबत गुजराती पण शिकून घ्या. ढचूपचू माहित नाहीये? अरे तर नाही माहिती. अच्छा भाऊ, ढचूपचू म्हणजे नरम गरम. अरे 2018 मध्ये ज्या ज्या लोकांनी मार्केटमध्ये पैसे लावले होते त्या सगळ्यांचं खूप नुकसान झालं. पण माझं मन असं म्हणतंय की 2019 मध्ये जोरदार तेजी येईल आणि सगळ्यांना फार नफा होईल. करेक्ट आहे? अरे मला तर 2019 मध्ये शिक्षण जगतामध्ये फार मोठी मोठी आव्हाने दिसत आहेत. आव्हान कसले भिडे भाऊ? अरे हेच हे मोबाईल, गेमिंग, इंटरनेट हे दिवसेंदिवस वाढतच चाललंय. त्यामुळे विद्यार्थ्यांची एकाग्रता भंग करण्यासाठी साधनं वाढतच चालली आहे. अगदी बरोबर आहे. आजच्या काळातलं सगळ्यात मोठं आव्हान आहे हे. पण या आव्हानांचा विद्यार्थ्यांना, शिक्षकांना आणि पॅरेंट्सला मिळून सामना करावा लागेल. पण याचा दुसरा पैलू पण आहे भिडे. काय आहे की मित्रा, आपल्या जमान्यात माहिती मर्यादित होती. माहिती मिळवण्याची साधनं पण मर्यादित होती. पण आजकालचे विद्यार्थी खूप स्मार्ट आहेत बाबा. त्यांच्याकडे सगळी माहिती त्यांच्या हातावर, बोटावर आहे. हो ते पण आहे. सगळ्या टेक्नॉलॉजीज, आजकालचे सगळे ट्रेंड्स आजच्या जनरेशनला माहित असतात. हो भाऊ, या बाबतीत तर मीही सहमत. स्वास्थ्य आणि निरोगीपणाच्या दृष्टीने पाहिलं तर या नवीन वर्षात ना खूपच अडचणी येणार आहेत. लोकांनी घरात कमी आणि बाहेर जास्त खायला सुरुवात केली आहे ना. पण डॉक्टर हाती, तुम्हाला आणि मला हे बोलायचा जरा पण अधिकार नाहीये, कारण आज सकाळीच जाऊन आपण 56 भोग खाल्लेला आहे. मेहता साहेब, कधी कधी चालतं, पण रोज बाहेर लंच आणि डिनर करणं ही तर नक्कीच योग्य बाब नाहीये ना. ओय हो यारो, हे चुकीचं आहे. ओय माझं तर घरीच असतं जेवण, रोशन डार्लिंगच्या हातांनी बनलेलं, टेस्टी टेस्टी डिलिशियस. अरे मी तर घरी एकटाच राहतो तरी सुद्धा बाहेर खात नाही. घरीच जेवण बनवतो आणि घरीच खातो. व्हेरी गुड पोपटलाल, कीप इट अप. थँक्यू. अरे मित्रांनो, फिल्म इंडस्ट्रीमध्ये मागच्या वर्षी चांगल्या चांगल्या फिल्म्स आल्या. हो पण ज्याची गोष्ट चांगली होती त्याच फिल्म यशस्वी होऊ शकल्या. आणि असंच व्हायला पाहिजे मित्रा. ऑडियन्स बदललाय,
आणि दर्शकांनी स्पष्टपणे सांगून टाकलं आहे की तुम्ही आम्हाला विदेशी लोकेशन्स दाखवून किंवा मोठमोठे तारे आणून सगळं चकचकीत करून फिल्म चालू नाही शकत. त्यासाठी चांगली गोष्ट असणं आवश्यक आहे. अगदी अगदी. आणि कौटुंबिक मनोरंजन सुद्धा. अगदी बरोबर आहे. असंही मागच्या वर्षी फिल्म इंडस्ट्रीमध्ये लग्न पण खूप झाली आहे. हा, अनुष्का शर्माचं लग्न विराट कोहलीशी, रणवीर सिंगचं लग्न दीपिका पादुकोणशी आणि प्रियंका चोपडाचं लग्न निकी जोनसशी आणि ती आहे ना ती अनिल कपूरची मुलगी सोनम कपूरचं लग्न आनंद आहुजाशी. पण मला वाटतं 2019 मध्ये हे असंच चालू राहणार आहे. अरे पोपटलाल, मग तू सुद्धा या काळाचा फायदा घे ना भाऊ. कसा? अरे भाऊ, फिल्म लाईनच्या एखाद्या हिरोईनला पकडून लग्न करून टाक. अरे वा, हिरोईनच्या सोबत पोपटलालचं लग्न. आपला पोपू एखाद्या हिरोपेक्षा कमी थोडाच आहे. पण सोडी एक गोष्ट समजत नाहीये की आपला पोपटलाल एखाद्या हिरोपेक्षा कमी नाहीये, तरी सुद्धा त्याला एखादी हिरोईन मिळत का नाहीये. अरे जेठालाल, हिरोईन सोडा, एखाद्या सामान्य मुलीने सुद्धा होकार दिला तरी लग्न करून टाकेल हा, हो की नाही? हो भाऊ. पोपू, तुझं लग्न होईल. तू आशा सोडू नकोस. कोणती आशा? अरे आशा, ओय आशा म्हणजे धीर. धीर सोडू नकोस. तुझं लग्न या वर्षी नक्की होऊन जाईल बघ. थँक्यू सोडी. मित्रांनो, वर्ष येऊ दे किंवा जाऊ दे, सरकार बदलू दे किंवा न बदलू दे, मार्केट वर जाऊ दे किंवा खाली जाऊ दे, पण एक गोष्ट कधीच बदलू शकत नाही. काय? आणि तो आहे अब्दुलचा सोडा, मसालेदार सोडा. अगदी बरोबर आहे. अजून एक अशी गोष्ट आहे जी कधीच बदलणार नाही, आणि ती आहे आपल्या सगळ्यांची मैत्री. याच गोष्टीवर आपल्या गोकुळधामच्या पुरुष मंडळींसाठी होऊन जाऊ दे सोडा. हो, 2 मिनिट. अरे एक मिनिट. नवीन वर्षाचा पहिला सोडा पिण्याआधी एक गोष्ट सांगू इच्छितो. खूपच गंभीरतेने ही गोष्ट मी हृदय तळाच्या अनंत खोलीपासून सांगतोय की या गेलेल्या वर्षामध्ये, म्हणजे मागच्या वर्षात अजाणतेपणी काही त्रुटी झाली असेल, माझ्याकडून चुका झाल्या असतील, किंवा मी तुमच्यापैकी कोणाचं मन दुखवलं असेल, तर प्लीज या वर्षी पण तयार राहा, कारण वर्ष बदललंय, आपण नाही बदललो. आपण नाही बदलणार. ओय अब्दुल, बनव पटापट सगळ्यांसाठी सोडा बनव. गुड मॉर्निंग गोकुळधाम. अगं माधवी, चहा आण लवकर. माधवी, चहा आण. चहा कुठे आहे? चहाचा सोडा. तुम्हाला माहितीये आज रिझल्ट लागलाय. रिझल्ट? पण माझ्या तर कुठल्याच विद्यार्थ्याची एक्झाम नव्हती, मग रिझल्ट कुठून लागला? अहो, विद्यार्थ्यांचा नाही हो, हे बघा. हा? नवऱ्याचा वार्षिक निकाल? हो, आणि आज तुमचा रिझल्ट लागेल. माझा? अच्छा, हे विचारू शकतो का की या रिझल्ट साठी मार्क्स कोण देणार? परीक्षा कोण घेते? पत्नी. मग झालं, मार्क्स सुद्धा मीच देणार. ओ हो. आणा, मी तुम्हाला तुमचा रिझल्ट ऐकवते. अच्छा, रिझल्ट ऐकवण्याआधी हे सांगा परीक्षक बाई की मी पास आहे की फेल? खूपच घाई झाली तुम्हाला रिझल्ट ऐकायची. थोडे पेशन्स ठेवा, हळूहळू सगळं कळेल तुम्हाला. ठीक आहे, सांगा काय रिझल्ट. तर पहिला सब्जेक्ट आहे बायकोसाठी वेळ काढणं. यात तर चांगलेच मार्क असणार. अच्छा, ओहो. जरा आठवा बरं, सोसायटी आणि ट्युशनच्या कामांमधून माझ्यासाठी तुम्ही किती वेळ काढलाय? मला किती वेळा फिरायला घेऊन गेलात बाहेर? आणि किती वेळा मला शॉपिंग करायला घेऊन गेलात तुमच्यासोबत? तर किती मार्क्स मिळालेत मला? 100 पैकी 50. खूपच वाईट परिस्थिती आहे. हो, तर मग या नवीन वर्षात मी काळजी घेईन आणि प्रयत्न करीन की या सब्जेक्ट मध्ये जास्तीत जास्त मार्क मिळावेत. बघूया. तर नेक्स्ट सब्जेक्ट आहे स्वतः टेन्शन घ्यायचं आणि पत्नीलाही टेन्शन द्यायचं. ओ, यात तर नक्कीच फेल. सॉरी, फेल ना? नाही, इतकी वाईट परिस्थिती नाहीये. पासिंग पुरते मार्क्स मिळालेत तुम्हाला. अरे वा, किती? 100 पैकी 40. अच्छा, वाचलो. तर नेक्स्ट सब्जेक्ट आहे पतीला सरप्राईज देणं. हा, ते तर मी तुला बरेचदा सरप्राईज देत असतो. अच्छा, हा. हो का? हो. मग किती मार्क्स एक्सपेक्ट करता? माझ्या अंदाजाने 95. नाही, खूप जास्त होतं. माझ्या अंदाजाने 50च्या वरती असलेच पाहिजेत. 50? थोडक्यात वाचलाय तुम्ही. 100 पैकी तुम्हाला फक्त 35 मिळाले.
खरं तर 34च मिळाले होते. 1 मार्क ग्रेसचा देऊन धक्का देऊन पास केलंय तुम्हाला. हा तर खराच धक्का दिलास तुम्हाला. 35 म्हणजे काठावरती पास झालो मी. ठीक आहे, आता प्रयत्न करीन की या विषयात सुद्धा चांगल्यात चांगले मार्क्स मिळतील मला. मग आता बोला, कसा वाटतोय आतापर्यंतचा रिझल्ट? काय रिझल्ट? सगळे मिळून ऍव्हरेज काढले तर 41% होत आहेत. खूपच वाईट रिझल्ट आहे हा. हा, तसा पुढे असा एखादा सब्जेक्ट आहे ज्यात मी चांगला परफॉर्मन्स केला असेल. बघूया. आता शेवटचा विषय, बायकोला साथ देणं. ओहो, तर तूच सांग की यात मी कसं परफॉर्म केलं आहे ते. किती मार्क्स मिळायला हवेत मला? पूर्ण वर्ष तुम्ही नेमाने इस्त्री केलीये, सगळ्या घरकामांमध्ये मला मदत केलीये, लोणचं पापडांची डिलिव्हरी व्यवस्थित केलीये, पैसे टाइम टू टाइम आणले. तर ओव्हरऑल तुम्ही माझ्यासोबत राहिला, त्यामुळे तुम्हाला मिळतायत 100 पैकी 120. येस 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 येस, म्हणजे मी फर्स्ट क्लास पास झालो आहे. फर्स्ट क्लास. हा मागच्या वर्षीचा रिझल्ट आहे. पण पुढच्या वर्षी आशा करते की तुम्हाला यापेक्षाही चांगले मार्क्स मिळतील. अगदी अगदी अगदी. आता पुढच्या वर्षी बाकी सगळ्या सब्जेक्ट मध्ये 100 पैकी 100 मार्क मिळवणार. बापरे, नाही 70 पाडलेत ना तरी चालतील. आता पती फर्स्ट क्लास पास झाला आहे तर त्याला प्राइज तर मिळालंच पाहिजे. मिळणार, नक्की मिळेल. बरं सांगा, काय हवंय तुम्हाला? हा, तर माझं प्राइज आहे. काय करताय तुम्ही? दरवाजा उघडा आहे. अरे मग प्रॉब्लेम काय आहे? अरे पती फर्स्ट क्लास पास झालेला आहे, प्राइज तर मी घेऊनच राहणार. अहो, काय? अच्छा, दरवाजा तर बंद करा तुम्ही. ठीक आहे. आता ना डोळे बंद करा. काय डोळे बंद करू? हो, करा ना. ठीक आहे. माधवी, तू एकटीने पोहे खाल्लेस? काही हरकत नाही, चालेल. तोंड पुढे करा आणि आता आ करा. अगो काय माधवी हे? गरमागरम पोहे, त्याच्यासोबत गरमागरम कोथिंबीर वडी आणि ती सुद्धा गरमागरम चहा बरोबर. हे आहे तुमचं प्राइस. अरे याला काय अर्थ आहे? याला चिटिंग म्हणतात. तिथं चिटिंग आहे. चिटिंग. या मस्त गरमागरम नाश्ता करा आधी. हा, या या ना. काय तू पण यार. हे घ्या गरमागरम पोहे. मस्त झालाय नाश्ता आणि चहा. थँक्यू. चला माधवी, अजून एक विषय आहे ज्यात मला चांगलं प्रदर्शन करायचं, ते मी करून येतो. कुठला विषय? माझ्या मुलाची काळजी घेणं. सोनूची चांगलीच काळजी घेता तुम्ही. नाही, सोनू बद्दल नाही बोलत आहे मी. माझा मुलगा म्हणजे माझा सखाराम. पूर्ण दिवस माझ्यासोबत उन्हात इथं तिथं फिरतो. बिचारावर धूळ माती जमून जाते. त्याला मस्तपैकी आंघोळ घालून येतो मी. या या या. अरे हे काय करतोयस मुला तू? सगळं लक्ष फोन मध्ये. समोरून माणूस येतोय, बघ तर खरं. सॉरी भिडे भाऊ, बाबा हॉस्पिटलमध्ये आहेत ना, डॉक्टरांशीच बोलत होतो. हो सॉरी. आता कशी आहे बाबांची तब्येत? इम्प्रूव्हमेंट आहे. अच्छा बेबी, मी काय म्हणत होतो, मूवी बघूयाच आपण. बेबी? बाबाचा बेबी झाला का रे? काय आजकालची जनरेशन आहे, धडधडीत खोटं बोलतात. गुड मॉर्निंग सकाराम, गुड मॉर्निंग. चला आंघोळीची वेळ झाली. ओहो, गुड मॉर्निंग भिडे. गुड मॉर्निंग पोपटलाल, गुड मॉर्निंग. क्या बात आहे भाऊ, आज तू आणि सकाराम दोघेही चमकताय. थँक्यू पोपटलाल. तुला तर माहिती आहे की सखाराम माझ्या पोरासारखा आहे. त्याला आंघोळ घालण्यात मला खूप मजा येते.
म्हणून तर तो चमकतोय ना बघ. अरे वा वा भिडू पोपू गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सोडी. अरे गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग हातीभाई. गुड मॉर्निंग. क्या बात है. सकाळी सकाळी मंडळी सखारामपाशी जमली आहेत. काय चाललंय तरी काय. काय नाही, भिडे त्याच्या पोराला आंघोळ घालतोय. हा आता तर तू बोललास ना की सखाराम तुझ्या पोरासारखा आहे. मग झाला ना तुझा पोरगा. भिडो हा यार जर वाईट वाटणार नसेल तर एक गोष्ट बोलू. काय झालं? ओ भिडो, वरवरच्या चमकवण्यातून काही होत नसतं. अस्सल चमकवणं तर आतमधून असतं. नाही करेक्ट आहे सोडी. म्हणून तर मी टाइम टू टाइम सखारामची सर्व्हिसिंग करतच असतो. व्हेरी गुड भिडो. एकदा मी पण चेक करून घेतो. हातीबाई प्लीज. हो हो कर कर. फर्स्ट क्लास आहे. पाहिलं? हा पाहतोय ना तू. ओ भिडो, ए की है की काय झालं सोडी? अरे ह्यातून आवाज कसला येतोय? कसला आवाज? अरे कान लावून ध्यान देऊन ऐक. ह्यातून आवाज येतोय. अरे सोडी तू सखारामला आत्ताच सुरू केलास तर मग आवाज तर येणार ना भाऊ. अरे भिडू, तो वाला आवाज नाही, याच्या इंजिनातून हा आवाज येतोय. ओ यार तुला ऐकू नाही येणार. मी तर मेकॅनिक आहे ना. मी तर असा फॉल्ट पकडतो. नाही नाही सोडी कुठला आवाज येतच नाहीये. अरे तुला इकडून नाही ऐकू येणार. थोडं जवळ जाऊन कॉन्सन्ट्रेशन करून ऐक. ऐक आता नीट ऐक. ओ इंजिनाचा आवाज नको ऐकू. अरे इंजिनाच्या आतून जो आवाज येतोय तो ऐक. काही आलं का ऐकू? हा आवाज तर येतोय. हो हो आवाज तर मला पण ऐकू येतोय. कमाल आहे. मला काय ऐकू येत नाही याचा आवाज. तुझ्या कानांना काय झालंय भिडू? ओय लक्ष देऊन ऐक. ओय इंजिनच्या आतमधून आवाज येतोय यार. इंजिनच्या आत काहीतरी तुटलंय. हा ऐक ऐक. हा बरोबर आहे. क्लिअर अगदी तसाच आवाज येतोय अगदी. अरे काय तसाच आवाज येतोय? तू तर स्कूटर चालवत नाही. तुला कसा आवाज येईल? अरे भाऊ, विमानाचा आवाज ऐकायला पायलट होण्याची थोडीच गरज आहे. आपण असे लोक ट्रेन मध्ये जातो ना तर आवाज येतो ना असा की आपल्याला तो पोपू, हा काही लोकल ट्रेनचा आवाज नाहीये. हा तर आउट स्टेशनला जी ट्रेन जाते ना तिचा आवाज आहे. ओय लोकल ट्रेनचा आवाज तर असा असतो. खडक 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 खडक. नाही बरोबर आहे. माझ्या बोलण्याचा अर्थ एवढाच होता की आपण लोक ट्रेनचा असा प्रवास करतो ना तर आवाज तर येतोच ना. त्याच्यासाठी ट्रेन चालवायची थोडीच गरज आहे. त्याचप्रमाणे स्कूटरचा आवाज ऐकायला स्कूटर चालवण्याची गरज थोडीच आहे आपल्याला. खरी गोष्ट आहे भिडे मास्तर. स्कूटर तर मी पण नाही चालवत ना, पण आवाज हा मला पण येतोय. भिडू लक्ष देऊन नीट ऐक. पूर्ण कॉन्सन्ट्रेशन ठेवून ऐक. तेव्हा तुला पण ऐकू येईल इंजिनाच्या आतला आवाज. ऐक. ऐकू येतोय ना? हा म्हणजे क्लिअर नाहीये सोडी पण काहीतरी आवाज येतोय. पण हा असा आवाज काय येतोय सोडी? भिडू, आपल्या सखारामचं इंजिन खराब झालंय यार. अरे असं कसं खराब होऊ शकतं इंजिन? चांगला मस्त चालतोय सखाराम. ओय जोपर्यंत चालतंय चांगलंच चालणार ना. पण एक दिवस धडाम करून बंद होऊन जाईल. ओय वीरे, ऍक्सिडेंट पण होऊ शकतो कळतंय? अरे बापरे काय ते? नाही हे इंजिन म्हणजे माझ्या सखारामचा हार्ट आहे. नाही मी सखारामला काहीच होऊ देणार नाही. सोडी रिपेअर कर भाऊ याला. भिडू, रिपेअर तर मी करीन पण जास्त दिवस नाही चालणार. तुला असं नाही वाटत सोडी की रिपेअर करण्यापेक्षा इंजिनच बदलून टाकायला पाहिजे? हा काही तुटलेलं असेल तर अजूनच नुकसान करतं. मला असं वाटतं की इंजिन बदलाच भिडे मास्तर. भिडू, ऍज अ मेकॅनिक माझं पण हेच ऍडवाइस आहे. सोडी खरंच इंजिन बदलावं लागेल याचं? तसं
कितीला येईल हे नवीन इंजिन? 35,000 येऊन जाईल. 35,000? अरे अख्खाच्या अख्खा सकाराम 75,000 आलाय भाऊ. ओ बिडू, हा जो बाहेरचा जो हिस्सा आहे ना सखारामचा, ही त्याची बॉडी आहे ना. खरी पॉवर तर इंजिन आहे ना, म्हणून इंजिन चालणार तर सखाराम चालणार. हा, आणि आता तूच तर बोललास ना की इंजिन सकारामचा हार्ट आहे, आणि हार्टला जर काही प्रॉब्लेम झाला तर रिपेअरिंग नाही चालत ना भाऊ, सरळ ट्रान्सप्लांट करावं लागतं. काय हत्ती भाऊ? खरी गोष्ट आहे. तसं माझ्या ओळखीमध्ये एक हार्ट सर्जन आहे. भिडे मास्तर, तुम्ही मेडिक्लेम काढला आहेत ना? हाती भाई, आपण सखाराम विषयी बोलतो यार. हो, सॉरी भिडे मास्तर, चेंज करून टाका तुम्ही. हा, चेंज तर करावंच लागेल, पण 35,000. अरे भाऊ, असल्या गोष्टीत कंजूशी नाही करावी लागत भिडे. बदलून टाक ना इंजिन. सखाराम असं कसं झालं भाऊ? तू चिंता नको करू, आपण तुझं इंजिन बदलून टाकू. तुम्ही गंमत करत होतात ना? अरे काय भाऊ भिडे, तू पण कमाल आहेस. नेहमीच कसा पट्ट्यात सापडतोस तू. खरं बोललास तू. तुम्हाला किती वेळा बोललोय की सखाराम विषयी गंमत नका करू. सखाराम विषय मी किती सेन्सिटिव्ह आहे. काय यार भिडू, तुझी थोडीशी तिरकी घेतली तर तू सिरियस होऊन जातोस यार. नाहीतर काय. अच्छा, आता गमतीत मी तुझ्या छत्रीला फेकूनच देतो. काय करतोस? हा, जशी तुझ्यासाठी छत्री इम्पॉर्टंट आहे ना, तसाच माझ्यासाठी माझा सखाराम इम्पॉर्टंट आहे. हा, समजला. छत्री देऊन टाका भाऊ. आजपासून सकाराम बरोबर कोणी गंमत नाही करणार. ठीक आहे, ओके. गुड मॉर्निंग मेहता गुड साहेब. मॉर्निंग. अरे सगळी मंडळी इकडेच आहेत. अरे क्या बात आहे. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग भाऊ. अरे सकाळी कसला धिंगाणा घालताय? हा, सकाळी गोल सकाराम परिषद कशासाठी चालली आहे? गोल सखाराम परिषद म्हणजे? अरे ती गोलमेजी परिषद असते ना, त्याच्यावरून गोल सकाराम परिषद. गोलमेजी परिषद म्हणजे? अरे सोडी, राऊंड टेबल कॉन्फरन्स असते ना, राऊंड टेबल कॉन्फरन्स, त्याला म्हणतात गोलमेज संमेलन. तर त्याच झोकात जेठालालनी बनवली गोल सखाराम परिषद. गोल सखाराम परिषद म्हणजे राऊंड टेबल कॉन्फरन्स. या इथे आम्ही सगळे मिळून ना भिडेची थोडी फिरकी घेत होतो. अरे भाऊ, फिरकीवरून आठवलं, उद्या संक्रांत आहे. लक्षात आहे ना सगळ्यांच्या? अरे कसं लक्षात नसणार, आम्ही तर जीवा भावापासून वाट बघतोय संक्रांतीची. मी पण दरवर्षी संक्रांत साजरी करायला तळ पापड होत असतो. काय बोलला? तिळाचा पापड? अरे तिळाचे पापड नाही भाऊ, तळ पापड म्हणजे तडफडायला लागतो. काय ते? तडफडतो. तडपतो नाही रे, तडपतो. हा, तुला लक्षात आलं ना? तेच. तर मित्रांनो, दरवर्षी 15 जानेवारी पासूनच माझं तडपणं चालू होतं की अरे भाऊ, अजून तर 364 दिवस बाकी आहेत उत्तरायणाला. आता संक्रांतीची गोष्ट चालली आहे मित्रांनो, तर 2 ओळी सादर करतो. जरा तरोज्जो द्या. हा, दिला तराजू दिला. अरे तराजू नाही व्यापाऱ्या, तरोज्जो म्हणजे लक्ष द्या. लक्ष द्या. हा, ते तर देतोच आहे ना. हो, तर ते देतच राहा. तर सादर आहे अंगात मस्ती आणि मनात उमंग. अंगात मस्ती आणि मनात उमंग. तू तर यार ही दृश्य कविता करतोय का? एकदम. अंगात मस्ती आणि मनात उमंग, गुळ आणि तिळाचा संग, आकाशात सगळे मिळून उडू पतंग आणि भरून देऊ आपलेच रंग. अरे वा. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग बबिताजी. गुड मॉर्निंग. सकाळी काय डिस्कशन चाललंय? अय्यर, आय थिंक मला माहितीये की कुठल्या विषयावर डिस्कशन चाललंय इथे. कुठल्या विषयावर? वेल, मकर संक्रांत येणार आहे, तर कदाचित त्याच विषयावर. गजब बबिताजी, काय गजब पकडलंय तुम्ही. गजब पकडी पाडलाय तुम्ही. पकडी पाडले म्हणजे न कळत आपली गोष्ट कशी काय कळली त्यांना? हा, बबिताजी, तुम्हाला कसं समजलं की आम्ही लोक इथे मकर संक्रांतीच्या विषयी बोलत होतो?
अरे हत्ती भाऊ बबिताजींना तर समजलं असणारच ना. त्यांना तर धाब्यावर जाऊन पतंग उडवणं खूप आवडतं, हो ना बबिताजी? बिलकुल. बबिता, पण ढाब्यावर तर आपण जेवण करायला जातो. हे पतंग उडवायला कधी गेलो? अय्यर, गुजरातीत धाबा म्हणजे टेरेस. हे बबिताजी, तुम्हाला हे माहिती आहे? ऑफकोर्स, तुमच्याकडूनच तर किती वेळा ऐकलंय मी. मी कसं नाही ऐकलं? अरे तुम्ही पण ऐकलं असेल अय्यर भाऊ, पण तुम्ही बबिताजींसारखं ध्यान देणं ऐकत नाही ना. अय्यर, तसं तू ऑफिस मध्ये सुट्टीसाठी बोललायस ना? अगं हो बबिता, मी सुट्टीचं बोललोय. मी पण संक्रांतीच्या साठी खूप एक्सायटेड आहे. जडालाल, तयार राहा. यावेळी तुझा पतंग सगळ्यात पहिले मीच काटणार. अरे तयार तर तुम्ही नाही, सोडा. तुम्ही किती तयारी केलीत ना अय्यर भाऊ, तुम्हाला पत्ताच नाही लागणार कधी मी तुमचा पतंग काटला तो. जडालाल, तू माझा पतंग फक्त स्वप्नातच काढू शकतो. तर मित्र, यावेळी मी विचार करतोय की संक्रांतीला घरातच राहावं आणि माझ्या खिडकीतूनच लोकांच्या उडत्या पतंगांना बघत राहीन. का? काय झालं? अरे भाऊ, मागच्या वर्षी मी आर्टिकल लिहिलं होतं की संक्रांतीत पतंगाच्या मांजांच्या मुळे ना लोकांचे चेहरे कापण्याच्या घटना ना खूप वाढल्या आहेत. खरी गोष्ट आहे. दरवर्षी माझ्याकडे पण अशा खूप केसेस येतात बघा, ज्यामुळे मांजांनी चेहरा कापला जातो, बोट सुद्धा कापली जातात. आणि तुम्ही तर जाणताच की बिन लग्नांच्यांना चेहरा किती इम्पॉर्टंट आहे. मी बाबा हे रिस्क नाही घेऊ शकत. हा, पोपटलाल, रिस्क न घेऊन तू खूप मोठी रिस्क घेतोयस. हा, कोणती? अरे भाऊ, उत्तरायणात कितीतरी तरुण मुली आपल्या तरुण मैत्रिणींसोबत पतंग उडवायला येतात ना. हा, अरे भाऊ पोपटलाल, संक्रांतीच्या दिवशी फक्त पतंगच नाही तर डोळ्यांचे पेच सुद्धा लढतात. हा करेक्ट आहे मेहता साहेब. आणि तसाही बिना लग्नाच्यांना पोरी शोधायला याहून चांगला चान्स कधी मिळणार? तरी पण आपण पप्पूला फोर्स नको करायला भाई. पप्पूला नाही यायचंय तर नको येऊ दे, आपल्या घरीच बसावं. ठीक आहे पप्पू? बरोबर आहे, बरोबर. आणि नाही आला पोपटलाल तर काय फरक पडणार आहे? ठीक आहे ना? असं नाही आहे, पण मग ठीक आहे ठीक आहे, ना. ठीक आहे. नाही, नाही, ऐका ऐका, जर तुम्ही एवढा फोर्स करत असाल तर यावंच लागेल ना मला. तुम्ही नका चिंता नका करू, मी येतो ना गच्चीवर आपल्या. हा, तर आला ना उंट डोंगराच्या खाली. जाऊ दे जोक सपाट पोपट भाऊ, पण संक्रांत नाही केली तर तुम्ही काय केलं? अरे बिलकुल बिलकुल बबिताजी. आय लव्ह एव्हरीथिंग अबाउट संक्रांत. ते कलरफुल पतंग, मांजा, मग पतंगाला कन्नी बांधणं, यु नो, जानेवारीची थंड थंड हवा, सगळे लोक नवे नवे कपडे घालून, नवी नवी गॉगल्स घालून पतंग उडवतात. इट्स जस्ट टोटली फॅन्टॅस्टिक एक्सपिरियन्स. आणि पतंग उडवता उडवता तिळगुळाचे लाडू आणि वड्या खायच्या. हो हो हो, आणि यु नो, पतंग उडवता उडवता यु नो म्युझिक वर डान्स करायचं. हा, आणि कुणा दुसऱ्याचा पतंग काढल्यावर काय पोचे. अगदी बरोबर. दॅट्स द बेस्ट पार्ट अबाउट इट. हो यार, पूर्ण दिवस पतंग उडवल्यावर संध्याकाळी कॅन्डल उडवायची मजाच काही वेगळी आहे. खरी गोष्ट आहे. ओव्हरऑल या फेस्टिवल मध्ये खूप सारी एन्जॉयमेंट होते. हो, बोला बोला, कशी आठवण काढली? हा, काय काय? हा हा हा. अच्छा. हा हा हा, जरूर जरूर जरूर. पक्का पक्का पक्का. हा जरूर. थँक्यू. हो, पक्का पक्का. ओके ओके. मजा झाली. क्या बात आहे जेठालाल, खूप खुश दिसतोयस. अशी काय गोष्ट करून आलायस? अरे मेहता साहेब, गोष्टच खूप खुशीची आहे म्हटल्यावर खुश तर व्हावंच लागेल ना. पण झालं तरी काय? सांगतो मित्रांनो, यावेळेस संक्रांतीला मी माझ्याकडून तुम्हा सगळ्यांना एक जबरदस्त सरप्राईज देणार आहे. अच्छा, जेठाप्रा, काय सरप्राईज आहे ते तर सांग. अरे सोडी, सरप्राईज आहे मित्रा. सरप्राईज आहे तर कसं सांगू शकतो ना, पण इतकं नक्कीच सांगू शकतो की हे जे सरप्राईज आहे
ह्याच्याबद्दल जेव्हा तुम्हा लोकांना पत्ता लागेल ना तेव्हा तुम्ही सगळे खुशीच्या भरात सरप्राईज होऊन जाल. ओ जेठाप्रा, मित्रांशी काय लपवायचंय? सांग ना काय सरप्राईज. अरे सांग ना, एवढा काय भाव खातोय? सांग सांग सांग. हा जेठाजी, अहो प्लीज सांगा ना. बबिताजी, काय चाललंय हा? सगळेजण मिळून काय चर्चा करताय? बापूजी आले. बापूजी, नमस्कार काकाजी. काही नाही काकाजी, आता संक्रांत येते तर त्याचीच चर्चा चालू होती. हो काकाजी. अरे वा वा. अच्छा जेठ्या, तू ते महेश भाईनं सांगून सगळ्यांसाठी सुरतून मांजा आणि पतंग मागवणार होतास, त्याचं काय झालं? अरे वा जेठालाल, तू आमच्या सगळ्यांसाठी सुरतहून पतंग आणि मांजा मागवलाय. काय झालं बाबांनो, याच्यामध्ये हसण्यासारखं काय आहे? अरे काकाजी, आम्ही यासाठी हसतोय की जेठालाल आता या आधी मोठ्या मोठ्या डिंग्या मारत होता की त्याच्याकडे एक सरप्राईज आहे आणि तो कोणालाच नाही सांगणार. तुम्ही येऊन सरप्राईजचं भांड फोडून टाकलं. जेठाजी, ही गोकुळधाम सोसायटी आहे. तुम्ही कितीही लपवायचं म्हटलं ना तरी सुद्धा ती गोष्ट कळतेच. बबिताजी, हे जेठालालचं सरप्राईज आहे. असं कधी होऊच शकत नाही की माझं सरप्राईज सगळ्यांना कळेल. अच्छा, म्हणजे तुम्हाला सर्वांना खुश व्हायचं असेल तर तुम्ही होऊन घ्या, कारण हे सरप्राईज नाहीये. सरप्राईज तर ह्याच्याहूनही मोठं आहे. काय आहे सरप्राईज? काय आहे? हे जेठ्या, काय सरप्राईज आहे मला तरी सांग. बापूजी, सरप्राईज म्हणजे सरप्राईज. मी कोणालाच सांगू शकत नाही, तुम्हाला पण नाही. भाऊ जेठालाल, काही म्हणा, पण तू जास्त वेळ सरप्राईज नाही लपवू शकणार. हो जेठाजी, गोकुळधामची हिस्ट्री आहे. सरप्राईजच्या पहिल्या सरप्राईजचा पत्ता लागतोच. ठीक आहे, तुम्ही आजमावून बघा. पण माझा दावा आहे, चॅलेंज आहे की माझ्या या सरप्राईज बद्दल जोपर्यंत मी सांगणार नाही तोपर्यंत कुणाला पत्ता लागणार नाही. अच्छा जेठालाल, मग ठीक आहे, आम्ही पण कुठल्या ना कुठल्या मार्गाने तुझं सरप्राईज काय आहे याचा पत्ता लावूच. बघूया. मित्रांनो, या गप्पा गोष्टी तर चालतच राहणार आहेत. ऑफिसला जाऊया, ज्या कामासाठी घरात निघालोय, उशीर होतो. चला चला चला, एकत्र निघूया मेहता साहेब. बबिताजी या, तुम्हाला जिकडे जायचं आहे ना मी सोडतो तुम्हाला. काही नाही जेठाजी, मी तर फक्त अब्दुल भाईच्या शॉपवर चालले. ऑफिस वर तर मी चाललो जेठालाल. सोडायचं असेल तर मला सोडून जा. ओके बाय. चला. हो जेठालाल, काय तुम्ही बोललात ना सोडायचं तर मला सोडून जा, मग तुम्हाला सोडून चाललो आम्ही. बाय. चला चला. ओके ओके. ओ जेठाप्रा, ओय मी तर गॅरेजला चाललोच आहे. ओय तुम्हा सगळ्यांना पण सोडूनच जातो. द्या हो बॅग. ओके बाय. सोडी. ओय जेठाप्रा, ओय जसं तुम्ही अय्यर प्रांना सोडून जाताय तसं मी तुम्हाला सोडून चाललोय. ओके चला 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 निघूया. बऱ्याच तुम्ही